उरण मतदारसंघातून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांकडून निवडणुकीचे मुद्दे नवराष्ट्राने जाणून घेतले। यावेळी काहींनी विकासाचे मुद्दे घेतले तर काहींनी महिलांसाठी भरीव काम करण्याचे म्हटले आहे। तर जुन्या जाणकार नेत्यांनी आपल्या जुन्या पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। एकंदरीत निवडणूक प्रचारादरम्यान जोरदार टीका टिप्पणी होणार असल्याचे चित्र उरण मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे। उमेदवारांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या या रिपोर्टमधून जाणून घेऊयात। 100% जिंकू दे, कारण आता उरण नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जनतेचा कौल तुम्ही बघितला असेल। जनता ही सुज्ञ आहे आणि जनतेला समजलेलं आहे की इथे महाविकास आघाडी सर्व काही करू शकतं, महाविकास आघाडी जनतेचे प्रश्न सोडवू शकतं। कारण इथे भाजपमध्ये आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत, त्यांना त्यांचे कंत्राट घेण्याशिवाय काही दिसत नाही, जनतेच्या प्रश्नांची त्यांना काही घेणे देणे नाही आणि त्यामुळे उरण नगरपालिकेमध्ये भाजप ही बाहेर झालेली आहे आणि महाविकास आघाडी ही जनतेत आलेली आहे, त्या सत्तेवर आलेली आहे। आणि असाच बदल नक्कीच मी सांगतोय की आम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे जितके उमेदवार आहेत ते जिंकू। मी नवघर जिल्हा परिषद मधनं इलेक्शनला उभे आहे। आता गेली अनेक वर्ष विकास 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 आम्ही तोच विकास शोधत आहोत, म्हणजे अनेक वर्ष दुसऱ्याही केलेला आहे, पण यंदा आम्हाला स्वतःला म्हणजे चान्स भेटलेला आहे तर आम्ही जिल्हा परिषद लढवत आहोत। महिलांसाठी अनेक सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करण्यासाठी आम्ही थेट महाविकास आघाडी सोबत उभे आहोत इलेक्शनला, आणखी आम्ही लढवत आहोत आणखी चांगल्या प्रकारे। आणि नवघर मधनं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामधनं आम्ही इलेक्शन लढवत आहोत। काय वाटतं, महाविकास आघाडीला मतदार कौल देईल? 100% देईल आणि मतदारांवर आमचा खूप विश्वास आहे, ते आम्हाला नक्कीच निवडून देतील। भारतीय जनता पक्षाकडून आज 27 जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषद त्याच्यामधून अर्ज दाखल केलेले आहे। महाविकास आघाडीमधून मी दाखल केलेलं नाही आणि महाविकास आघाडीमधून ज्यावेळी मला जी ट्रीटमेंट दिली ती फक्त मला त्या महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मी बीजेपी दाखल केला आणि बीजेपी मधून मी आज नॉमिनेशन दाखल केले। विरोधकांना काय म्हणणार? विरोधकांनी 20 वर्षामध्ये जो जिल्हा परिषद मेंबर तिथे होते त्यांनी समाधानकारक काम केलेलं नाही, त्याच्यामुळे लोक त्याची पोचपावती देतील, कोणाला द्यायचं ते लोक ठरवतील। त्याच्यामध्ये जास्त टीका आता करणं योग्य नाही, वेळ येईल तेव्हा करू, त्याचा काही योग्य निर्णय घेतला जाईल। तुमचा विश्वास कसा आहे? माझ्यावर लोकांचं अतिशय प्रेम आहे। तुम्हाला आता पण नॉमिनेशन अर्ज भरताना बरेचसे लोक मला सहकार्यासाठी उपस्थित राहिले, त्याचबरोबर जे प्रेम आहे ते मतदानाच्या द्वारे ते सिद्ध करून मला विजयी करतील याची मला खात्री। कसं झालंय, आता महायुतीचा आम्ही भाग होतो पण अजून काही तशी चर्चा झालेली नाही। आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज फॉर्म भरलेला आहे। आता पुढची जी रणनीती येईल त्यानुसार आपण बघूया काय वाटाघाटी होतात, काय होतं। 27 पर्यंत पिक्चर क्लिअर होईल आणि मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे विकास व्हावा त्या अनुषंगाने मी इच्छुक होतो। साहेबाई आदेश दिला त्याच्या अनुषंगाने पण फॉर्म भरलेला आहे, बघूया आता पुढे काय होते। वाटतं विरोधी पक्ष कोण आहे, महाविकास आघाडीचा आहे ते सांगू शकत नाही, ते 27 ला आपला पिक्चर क्लिअर होईल।